माझ्या कथाप्रेमी श्रोत्यांना माझा नमस्कार. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. आज आपल्यासाठी एक कथा घेऊन आलो आहे. लेखक दिलीप कजगावकर. कथेचं शीर्षक आहे मी वेडा नाही. मी मी वेडा नाही. मी मी वेडा नाही असं तो माणूस पुन्हा पुन्हा सांगत होता. त्या दमलेल्या आवाजात कारुण्य होतं, याचना होती, भीती होती. डॉक्टर, वेडा नाही, मग त्याला इथं का ठेवलं? ॲडव्होकेट नेहानं विचारलं. मॅम, इथे येणारा प्रत्येकजण हेच सांगतो की मी वेडा नाही. अहो, वेडा असतो म्हणून तर घरी न ठेवता आमच्याकडं पाठवलं जातं ना. कोण आहे तो? कुठला आहे? आवाज ओळखीचा वाटला मला. साधारण 4-5 महिन्यापूर्वी तो इथं आला. चांगल्या घरातला आहे. मुलानं आणि सुनेनं इथं सोडलं आहे. यांना सोडून गेल्यानंतर ना ते कधी परत आले, ना त्यांनी कधी चौकशी केली. मुलगा आणि सून सांगत होते, खूप त्रास द्यायचा हा. अगदी बेजार केलं होतं म्हणे. त्यांचा पत्ता आणि फोन नंबर देखील दिला नाही. बहुतेक वयस्क वेड्यांच्या बाबतीत हेच होतं. इथे येतात ते परत न जाण्यासाठीच. जिवंत आहे की नाही याची चौकशीही कुटुंबाकडून केली जात नाही आणि अंत्यसंस्कार करायलाही कोणी येत नाही. पुन्हा तोच आवाज, अगदी व्याकुळ आवाज, मी वेडा नाही, मी वेडा नाही असं सांगणारा, ओळखीचा वाटणारा. डॉक्टर, मी भेटू का त्यांना? जरूर भेटा, बाजूचीच रूम. एकटाच असतो. हां, पण त्याची वकिली मात्र करू नका, तो वेडा नाही असं सांगून. मी लक्षात ठेवीन असं म्हणत नेहा त्या वेड्याच्या रूममध्ये शिरली. दाढी आणि केस वाढलेले, तब्येत खालावलेली आणि छताकडं एकटक पाहणारा, स्वतःमध्येच हरवलेला तो वेडा. नेहाचा अंदाज खरा ठरला. तो तिच्या ओळखीचा होता. तू राज ना? नेहानं विचारलं. वेडा नेहाकडं निरखून पाहत होता. त्याच्या नजरेत आशा, संकोच आणि भीती होती. प्रयत्न कर. तुझं नाव आठवतं का तुला? तुझं नाव राज, बरोबर? घाबरू नकोस. थोडा प्रयत्न कर, आठव. वेड्यानं मान हलवत होकार दिला. राज, तू इथं कसा? कधीपासून? तू कधी फोन केला नाहीस आणि मी 3-4 वेळा केलेला फोन देखील घेतला नाहीस. असं एकाएकी काय झालं? डोक्याला काही मार लागला का? या हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये तुझ्या मुलाचा नंबर नाही, पत्ताही नाही. त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधायचा कसा? राज वेडा आहे हे विसरून तिनं वेड्यासारखे अनेक प्रश्न त्याला विचारले. राज अबोल होता. वेड्यासारखं तिच्याकडे पाहत होता, कारण अनेक दिवसांनी कुणीतरी त्याच्याशी बोलत होतं. प्रभात रोडवरच्या तुझ्या बंगल्यात आपण भेटलो होतो, आठवतं का? स्वतःमध्ये हरवलेल्या त्यानं नेहाकडं निरखून पाहिलं आणि अगदी हळू आवाजात विचारलं, तू नेहा ना? हो राज, बरोबर ओळखलंस. आपली ती भेट आठवते का? जरा प्रयत्न कर, आठवेल तुला. राज आठवायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळानं तो म्हणाला, हो, आठवतं मला. त्या दिवशी तुझा आणि माझाही वाढदिवस होता. तू आणलेला केक, हां हां, तू आणलेला केक आपण एकत्र कापला आणि एकमेकांना भरवला होता, आठवतंय? चॉकलेट केक होता ना? नाही नाही, बटरस्कॉच होता. हां, बटरस्कॉच. राज, किती वर्ष झाली या गोष्टीला? अगं, आत्ताची गोष्ट, 4 वर्षांपूर्वीची. BMCCला ग्रॅज्युएशन केल्यानंतर मधूनमधून भेटत होतो आपण, बरोबर ना? नेहानं विचारलं. नेहा, ग्रॅज्युएशन नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट. राजनं नेहाला दुरुस्त केलं. राज, तुझ्या बंगल्याचं नाव मनशांती ना? नाही नाही, सुखशांती.
राज, तू बँकेत नोकरी केलीस ना? नाही ग नेहा, मी लोन मिळवून देणारा एजंट होतो ना. तुझ्या घरासाठी लोन मीच मिळवून दिलं होतं, बरोबर ना? नेहा, नेहा तुलाच नीट आठवत नाही. माझी स्मरणशक्ती अजून शाबूत आहे, हो ना? राज, तुला सगळं काही अचूक आठवतं का हे पाहायचं होतं मला. म्हणूनच अनेक प्रश्न विचारले मी तुला. मला पक्की खात्री आहे, तू वेडा नाहीस. नेहा, तुला खरंच वाटतं मी वेडा नाही? सांग ना, तुला खरंच वाटतं? हो राज, हो, तू वेडा नाहीस. तू वेडा नाहीस. राज नेहाकडं पाहत राहिला निशब्द होऊन. त्यानंतर नेहा राजला भेटायला रोज यायला लागली. राजही तिची आतुरतेनं वाट पाहू लागला. नेहाच बोलायची, राज शांतपणे ऐकायचा, केवळ काही शब्द बोलायचा. त्याचं मन अस्वस्थ होतं, मनातला गोंधळ संपत नव्हता. राजला बाय करून नेहा जायला निघाली आणि तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. रिंगटोन मस्त गाणं ऐकवत होता. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान, कसे गहिवरते. पुढच्या 3-4 भेटीत नेहानं राजच्या मनात विश्वास निर्माण केला, त्याला आपलंसं केलं, त्याची भीती घालवली आणि त्यानंतर राज हळूहळू बोलता झाला. राजनं जे सांगितलं ते नक्कीच धक्का देणारं होतं. आयुष्यभर जिच्यावर मी प्रेम केलं ती माझी बायको क्षुल्लक कारणावरून घर सोडून गेली. ती परत आलीच नाही. होता नव्हता तो पैसा मुलगा वरदच्या लग्नात आणि जुन्या बंगल्याची डागडुजी, रंगरंगोटी आणि नवीन फर्निचरमध्ये संपला. मी मी कफल्लक झालो. नेहा, मी कफल्लक झालो आणि मुलाच्या दयेवर जगू लागलो. मुलाला आणि सुनेला माझा त्रास होऊ नये म्हणून मी बराच वेळ घराबाहेर मित्रांबरोबर घालवू लागलो. अचानक मला गुडघ्यांचं दुखणं लागलं. त्यामुळं माझं बाहेर जाणं कमी झालं आणि मित्रांचं घरी येणं वाढलं. मला डॉक्टरांकडे घेऊन चला अशी मी विनवणी केली, पण त्याला वेळ मिळाला नाही. सुनबाई आधी चहा बिस्किटं द्यायची, नंतर ते बंद झालं. अगदी पाणी देणंही बंद झालं. नंतर माझ्या मित्रांना ऐकू जाईल अशा आवाजात त्यांना टोमणे मारणं, रिकामटेकडे म्हणणं, असं सगळं सुरू झालं. आणि तरीही माझ्यावरच्या प्रेमापोटी मित्र माझ्या घरी यायचे. तुमचे मित्र आपल्या घरी येणं बंद झालं पाहिजे, नाहीतर आम्हालाच काहीतरी जालीम उपाय करावा लागेल. सुनेनं खडसावलं. मित्रांना काय सांगावं, त्यांचं येणं कसं थांबवावं मला समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ठरल्याप्रमाणे 5-6 मित्र आले. माझ्या त्या मित्रांना वरदनं जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. वरदनं सांगितलं, बाबांना बरं वाटत नाही, वेडाचा झटका आलाय, दिसेल ती वस्तू मारतात समोरच्याला. ही बातमी कर्णोपकर्णी सगळीकडे पसरली. मित्रांचं घरी येणं बंद झालं आणि मला बाहेर जाणं अशक्य झालं. कारण माझ्या नसलेल्या वेडाची बातमी मुलानं आणि सुनेनं आजूबाजूला राहणारे फुटपाथवरचे विक्रेते, दुकानदार या सगळ्यांना आनंदाची बातमी असल्यासारखी कळवली होती. जरा सावध राहा हां त्यांच्यापासून, असा प्रेमपूर्वक इशारा देत. मला समाजापासून तोडून अगदी एकाकी पाडलं होतं. मग मग मी फोनचा सहारा घेतला. मित्र सहानुभूती दाखवू लागले. शांत पडून राहा, विचार करू नकोस, डोकं शांत ठेव, असं सुचवायला लागले. मी वेडा नाही हे माझं सांगणं कुणालाही पटत नव्हतं. मी वेडा नव्हतो, पण नेहा, मला वेडा ठरवलं गेलं. मी वेडा नव्हतो. एके दिवशी फोन बंद पडला. फालतू खर्च नको म्हणून मुलानं फोन रिचार्ज केला नाही. मग मी स्वतःशीच बोलायला लागलो. माझ्या कर्माला दोष देऊ लागलो. मुलाचं आणि सुनेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आदळापट करू लागलो. त्यांचा राग ओढवून घ्यायला लागलो. त्यांच्या चिडचिडीत मला समाधान लाभायचं. नेहा, नेहा तुला सांगतो, एके दिवशी सुनेच्या आई आल्या. मी त्यांना एकेरी नावानं संबोधलं आणि
शिव शिव शिव, सांगायला लाज वाटते. मी मी त्यांचा हात धरला असे खोटे आरोप माझ्यावर झाले. परिणामी मी मी इथं आलो हॉस्पिटलमध्ये, वेड्यांच्या. नेहा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तसं काहीच केलं नव्हतं आणि जीव तोडून सांगतो, मी मी वेडा नाही ग. मी वेडा नाही. नेहा, मी वेडा नाही. राज, मी तुझ्या मुलाशी आणि सुनेशी बोलू का? त्यांना रिक्वेस्ट करू का तुला परत घरी न्यायला? नको 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 नेहा, नको. ते ऐकणार नाहीत. ते ऐकणार नाहीत. तुझा अपमान करतील. माझ्यासाठी एक 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 जरूर कर तू. माझ्या मुलाला सांग, फक्त एकदाच तुझ्या बापाला म्हण, निदान त्याच्या समाधानासाठी म्हण, तू वेडा नाहीस. ते ऐकून मी परमेश्वराला विनवणी करीन, बाबा रे, उचल मला, उचल. आणि मी वेडा आहे म्हणून परमेश्वरानंही माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर मी माझं जीवन स्वतः संपवीन. बरं झालं तू गेला, नाहीतरी वेडाच होता, असं म्हणत नातेवाईक आणि मित्र विसरतील मला. राज सांगत होता. त्या दिवशी नेहाला झोप लागली नाही. राजचे ते शब्द तिला घायाळ करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच नेहा राजच्या रूममध्ये मोठ्या उत्साहात शिरली. बोललीस का नेहा माझ्या मुलाशी? नाही, पण लवकरच नक्की बोलेन. फोनवर नाही, प्रत्यक्ष भेटून बोलेन. राज, तुझा माझ्यावर विश्वास आहे? हे काय विचारतेस नेहा? मग हे कसले कागद, कशासाठी वगैरे न विचारता याच्यावर सह्या कर. प्रत्येक पानावर सही कर. आज्ञाधारक मुलाप्रमाणे राजनं कागदाच्या दोन्ही सेटवर सह्या केल्या. नेहानं 2 पाकिटात ते कागद टाकून पाकिटं बंद केली. पाकिटांच्या सीलवर सुद्धा राजच्या सह्या घेतल्या आणि नेहा निघून गेली. जाण्याआधी, मी तुला भेटले हे कुणालाही सांगू नकोस, असं तिनं राजला बजावलं. मी मी सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवेल का गं माझ्यावर? राजच्या या प्रश्नाला तिनं उत्तर दिलं नाही. त्यानंतर मात्र नेहा राजला भेटायला आली नाही. पण हे मात्र खरं की तिनं राजला तो वेडा नसल्याचा विश्वास दिला होता. नेहाचं न येणं राजला सतावत होतं, कारण तिच्या येण्याची त्याला सवय लागली होती. रविवारची सकाळ. कदाचित नेहा आज येईल म्हणून राज वाट पाहत होता. काका, येऊ का मी? असं म्हणत डॉक्टर आत शिरले. काय आश्चर्य, त्यांच्यासोबत राजचा मुलगा वरद होता. बाबा, तुम्ही वेडे नाहीत. तुम्हाला घरी न्यायला आलो. अशक्य ते शक्य झालं होतं. हे सगळं नेहामुळंच होतं याची राजला खात्री होती. नेहानं बजावल्यामुळं राज गप्प होता. राजला बाय करताना डॉक्टरांचे डोळे पाणावले. आज प्रथमच एक वयस्क वेडा स्मशानात नव्हे तर घरी जात होता. त्याने राजच्या कानात सांगितलं, नेहा मॅमविषयी काही बोलू नका. सुनेनं चक्क दिवा ओवाळून राजचं स्वागत केलं. स्वतःला चिमटाकडून राजनं ते स्वप्न नसल्याची खात्री करून घेतली. पुढच्या आठवड्यात वरदनं राजच्या मित्रांना आणि जवळच्या सगळ्या नातेवाईकांना जेवायला आमंत्रित करून माझे बाबा वेडे नाहीत, तो आमचा गैरसमज होता, हे जाहीर केलं. कार्यक्रमात नेहाची उणीव राजला जाणवली, पण तो गप्प होता. राजचे दूर गेलेले मित्र आणि नातेवाईक जवळ आले. सुखी आनंदी जीवन पुनश्च सुरू झालं. रात्रीच्या जेवणानंतर राज पेपर वाचत असताना वरद आला. राज तुटलेला चष्मा हातात पकडून पेपर वाचत होता. त्याचवेळी वरदला आठवलं, 8वीची परीक्षा जवळ आली असताना त्याचा चष्मा तुटला, तेव्हा बाबांनी बंद झालेलं दुकान उघडायला लावून 1 नाही तर 2 चष्मे करून आणले होते. बाबा, सांगायचं ना चष्मा तुटला म्हणून. मी उद्या सकाळीच फ्रेम बदलून आणतो, वरद म्हणाला. घरी 4 पोळ्या खाणारे बाबा बाहेर जेवायला गेल्यावर फक्त 1 रोटी खायचे, तीही प्लेन रोटी. वरदला मात्र बटर रोटी, कुलचा, पराठा आग्रहानं खाऊ घालायचे.
सूप ज्यूस स्वीट डिश आवडत नाही असं सांगून त्यांनी कधीच घेतले नव्हते. यामागं स्वतःच्या पोटाला चिमटा काढून वरदला तृप्त करणं हीच त्यांची इच्छा होती. हे खूप उशिरा उमजून वरदच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. रात्रीच्या जेवणानंतर बाबांशी गप्पा मारणं सुरू झालं. आज वरदनं बाबांसमोर काही पेपर धरले. बाबा, या कागदांवर सह्या कराल का? बाबांनी न वाचताच सह्या केल्या. बाबा, माझ्यावर एवढा विश्वास? एकदा बघा तरी. बेटा, मी वेडा नाही हे तू एकदा म्हणावंस हीच माझी एकमेव इच्छा होती. तर ती पूर्ण झाली. आता मला कसलाही लोभ नाही. या वयात मुलं 2 कागदांवर सह्या मागतात. मी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली किंवा मी स्वेच्छेनं वृद्धाश्रमात जातो. हा बंगला तुझ्या आजोबांनी मला दिला आणि मी तुलाच देणार. तू आणि सुनबाई मला कंटाळलात की मी स्वेच्छेनं वृद्धाश्रमात जाईन आणि त्याच्या आधी बंगला तुझ्या नावावर करीन. बेटा, मला एक गोष्ट आठवली आणि माझं टेन्शन वाढलं रे. काय बाबा, कोणती गोष्ट? माझ्या एका मैत्रिणीनं काही कागदांवर माझ्या सह्या घेतल्या होत्या आणि मी मूर्खानं न वाचताच सह्या केल्या होत्या. बाबा, नेहा आंटीनी का? हो रे, वकील आहे ती. तिनं त्याचा काही गैरवापर केला तर? परवाच्या जेवणालाही आली नव्हती ती. मला तर बाबा संशय येतोय. बाबा, कागदांचे 2 सेट होते का? हो बेटा. 2 पाकिटांमध्ये होते का? हो हो हो. सीलवर तुम्ही सह्या केल्या होत्या? हो हो. काळजी करू नका बाबा. बेटा, तुला हे कसं माहीत? काही काही जोखीम नाही ना? नाही, अजिबात नाही. वरदनं नुकत्याच सह्या घेतलेले कागद फाडून कचरा पेटीत टाकले. बेटा, काय झालं? मी मी सह्या करताना चुकलो का? नाही बाबा, मी सह्या घेण्याची चूक केली. बेटा, मला वाटतं मी दुखावलं तुला. माफ कर मला. तेवढ्यात सुनबाई धावत आली. तिला धाप लागली होती. बाबा, मला तुमचे आभार मानायचे आहेत. माझ्या आईनं गैरसमज करून तुमच्यावर चुकीचे आरोप केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून मी तुम्हाला वेड्याच्या इस्पितळात भरती केलं. असं असतानाही आईसाठी तुम्ही रक्त दिलं. आम्हाला चाहुली लागू दिली नाही. मला तुमचा अभिमान वाटतो बाबा. आय एम प्राऊड ऑफ यू. राजच्या चारित्र्यावरचा लांछनास्पद धब्बा पुसला होता आणि तोही त्याच्या सुनेनं. परमेश्वरा, तुझ्या दरबारी देर आहे पण अंधेर नाही, असं मनातल्या मनात म्हणताना त्यानं डोळ्यातल्या आसवांना वाट करून दिली. वरद, तू मगाशी अजिबात जोखीम नाही म्हणालास ते कशावरून? बाबा, तुम्ही इस्पितळात असताना नेहा आंटी तुम्हाला भेटायला आपल्या घरी आल्या होत्या. मी त्यांना तुम्हाला वेड लागल्याचं सांगितलं. खूप वाईट वाटलं त्यांना. वरद, मला तुला काहीतरी द्यायचं आहे असं सांगून त्या दुसऱ्या दिवशी परत आल्या. त्यांनी मला तुमचं इच्छापत्र असलेलं पाकिट दिलं. त्यात लिहिलं होतं, माझा बंगला घरकुल वृद्धाश्रमाला द्यावा आणि माझे अंत्यसंस्कार करणाऱ्याला माझ्या बोटातली अंगठी द्यावी. अंगठीचं काही नाही, पण बंगला मला मिळणार नाही हे वाचून मी बिथरलो बाबा. नेहा आंटी वकील आहेत हे समजल्यावर मी त्यांना मदत करायची गळ घातली आणि त्यांनी उत्तम आणि सोपा उपाय सांगितला. तुमचं इच्छापत्र 2023चं होतं, म्हणजे आम्ही तुम्हाला वेडं ठरवण्याआधीचं. नेहा आंटीने सांगितलं, तुझे बाबा वेडे नाहीत असं सगळ्यांना सांग, त्यांना घरी आण, नंतर आपण नवीन इच्छापत्र बनवू आणि मी नवीन इच्छापत्रात नमूद करेन की मी पुत्रप्रेमापोटी 2023चं इच्छापत्र रद्द करून नवीन इच्छापत्र करतो आहे.
त्यानुसार बंगला माझ्या मुलाला मिळावा आणि माझ्या बोटातली अंगठीसुद्धा माझ्या मुलालाच मिळावी. नंतर परत वेडाचा झटका आला असं सांगून पाठव त्यांना वेडांच्या इस्पितळात. आज सकाळीच नेहा आंटीने मला हे नवीन इच्छापत्र आणून दिलं. त्याच्यावर मी तुमच्या सह्या घेतल्या. पण पण माझ्या लक्षात आलं की मला मला धडा शिकवत सद्बुद्धी यावी यासाठीच नेहा आंटीने हे सगळं केलं. तुम्ही वेडे नाहीत हे सगळ्यांना समजलं आणि आमचे वडील आम्हाला परत मिळाले. परत मिळाले. वरद वरद मी स्वप्न तर पाहत नाही ना. मी वेडा तर नाही ना. नाही बाबा. बाबा तुम्ही वेडेही नाही आणि स्वप्नातही नाही. वरद आणि सुनबाई एक सुरात म्हणाले. बाबा एक विचारू का. सुनबाई म्हणाली. आम्ही आमच्या कामात वेगळं असतो आणि तुम्हाला एकटं वाटतं. खरं ना. हो बेटा. पण माझा काही राग नाही तुमच्यावर. तुम्ही आणि नेहा आंटी खूप जवळचे मित्र आहात. दोघंही एकटेच आहात. तुम्ही एकत्र यावं असं मला आणि वरदला वाटतं. नेहा आंटीशी आम्ही बोललो. त्यांनी त्याने होकार दिलाय. तुम्ही हो म्हणाल ना बाबा. मी वेडा आहे की स्वप्नात आहे. तुम्ही वेडे कधीच नव्हतात. आत्ताही नाही आणि तुम्ही स्वप्नात सुद्धा नाही. बाबा आम्हीच वेडे होतो. आमच्या शहाण्या बाबांना वेडा ठरवून सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणारे. सकाळी सगळेजण जरा लवकरच उठले. आकर्षक साडी आणि हलक्याशा मेकअपमध्ये नेहा आंटी खूप सुंदर दिसत होत्या. राज नेहाकडं पाहत राहिला. नेहा आंटीनं दरवाज्यातच थोपवत वरद म्हणाला. आंटी तुम्हाला आमच्या घरात प्रवेश नाही. वरद काय हे. राजने आश्चर्यानं विचारलं. बाबा आम्ही आंटीचं नाही तर आमच्या आईचं स्वागत करतो. हे ऐकताच राज आणि नेहाला गाईवरून आलं. राज तू खरंच वेडा आहेस. स्वतःला माझ्या बंधनात अडकवून घ्यायला तयार झालास. असं म्हणत नेहानं राजला अलगद स्वतःच्या हातांच्या विळख्यात घेतलं. नेहा तू मला स्वीकारलंस म्हणजे मी नक्कीच वेडा नाही. अगदी बरोबर. असं म्हणत सोनबाईनं आईबाबांना प्रेमानं पेढा भरवला. आईबाबांनी डोळ्यातल्या आसवांना मनसोक्त वाट करून देत मुलाला आणि सुनेला जवळ घेतलं. त्या क्षणी राजला एक छान गाणं आठवलं. या सुखांनो या, या चांदण्यांनो या, जीवनाच्या वाटेवर फुलं उमलू द्या. या सुखांनो या, या सुखांनो या. मी वेडा नाही. ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक दिलीप कसगावकर, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 7770025596. ही कथा निलिमा वरटी बेळगाव यांच्या सौजन्यानं मला प्राप्त झाली. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8329730186. आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय लेखक दिलीप कसगावकर यांनाही कळवू शकता. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा.